मित्रहो, शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीतला अत्यंत महत्वाचा दुवा ठरलेले भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज 12वी पुण्यतिथी. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युतीची जेव्हा सत्ता आलेली होती राज्यामध्ये, तेव्हा गोपीनाथ मुंडे हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेना भाजपची युती मजबूत राहावी, अखंडित राहावी यासाठी अगदी अखेरपर्यंत प्रयत्न सुरूच ठेवलेले होते. आज हे दोन्ही नेते हयात नाहीत आणि शिवसेना भाजपा यांची युतीही तुटलेली आहे. भारतीय जनता पक्षाचा पूर्णपणे चेहरा मोहरा आता बदलून गेलेला आहे. पण आता शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना उद्देशून एक अनाहूत पत्र लिहिलेलं आहे. काय आहे बघा या पत्रामध्ये, जाणून घ्या मित्रांनो. या अनाहूत पत्रात अंबादास दानवे म्हणतात, आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब, सस्नेह महाराष्ट्र. गोपीनाथजी मुंडे साहेब, आज अचानक तुमची आठवण खूप येते. तुम्ही आम्हाला सोडून गेला त्याला आता इतकी वर्ष झाली, पण आजही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेव्हा जेव्हा संघर्षाचा, मैत्रीचा आणि शब्दांचा विषय निघतो तेव्हा तुमची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. आज महाराष्ट्राचं बदललेलं राजकारण आणि तुमचा आजचा भारतीय जनता पक्ष पाहिला की मन अस्वस्थ होतं. म्हणूनच एका जुन्या, कधी काळी खांद्याला खांदा लावून लढलेल्या मित्रपक्षाचा सहकारी म्हणून हे अनाहूत पत्र तुम्हाला लिहित आहे. तुम्हाला आठवते साहेब, आपल्या पक्षांनी एकत्र केलेल्या त्या सभा, तो संघर्ष आणि युतीचे ते सुवर्ण दिन. तेव्हा राजकारणामध्ये मतभेद असायचे पण मनभेद नसायचे. आज मात्र सगळंच बदललंय. तुमच्या आजच्या भाजपाबद्दल मनात काही तीव्र तक्रारी आणि खंत आहेत, त्या आज तुमच्याकडेच मांडतो. गोपीनाथजी मुंडे साहेब, तुम्ही असताना शब्दाला किंमत होती. मातोश्रीवर किंवा तुमच्या बैठकीमध्ये एखादा जर निर्णय झाला तर तो दगडावरची रेघ असायची. पण आजच्या भाजपानं सत्तेच्या हव्यासापोटी जुन्या मित्रांना, ज्यांनी त्यांना बोट धरून महाराष्ट्रात फिरायला शिकवलं, त्यांनाच संपविण्याचा विडा उचललेला आहे. राजकारणातली ती जुनी आदराची आणि विश्वासाची संस्कृती या नव्या भाजपानं फार मोडीत काढलेली आहे. तुम्ही विरोधी पक्षात असताना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं. पण आजचा भाजप सत्तेसाठी ते कोणासोबतही हात मिळवणी करायला तयार आहेत. कालपर्यंत ज्यांच्यावर तुमच्या आणि माझ्या पक्षांनी मिळून भ्रष्टाचाराचे जोरदार आरोप केलेले होते, ज्यांच्यावर हे आरोप आपण तेव्हा केले, आज तेच लोक भारतीय जनता पक्षात मानाच्या खुर्च्यावर बसलेले आहेत. ज्या तत्वांच्या पायावर आपण युती उभी केली होती त्या तत्वांचा आज पक्षात जाहीर लिलाव होत आहे. आपण विचारसरणीच्या जोरावर निवडणुका लढायचो आणि जिंकायचो. आजचा भाजपा मात्र ईडी, सीबीआय आणि पैशाच्या जोरावर दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात, घरं उद्ध्वस्त करण्यात धन्यता मानत आहे. विरोधकांना शत्रू समजून त्यांच्या राजकीय गेम करणे हाच आजच्या भाजपाचा एक कलमी कार्यक्रम झालेला आहे. हे तुमचे संस्कार नक्कीच नव्हते. भाजपाकडे सत्ता आली तेव्हा तुमचे पाय कायम जमिनीवर होते. कार्यकर्त्याला आणि मित्रपक्षाच्या नेत्यांना आपण नेहमी सन्मानाने वागवलं, पण आजच्या भाजपच्या नेत्यामध्ये सत्तेचा आणि बहुमताचा प्रचंड अहंकार दिसतो. आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा, या आविर्भावामध्ये आजचा पक्ष चालवला जातो आहे. मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देणं किंवा त्यांना गिळंकृत करणं ही त्यांची रणनीती बनलेली आहे. गोपीनाथजी मुंडे साहेब, तुम्ही आणि बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी करून जी युती महाराष्ट्राच्या मनामनात रुजवली होती, ती या नव्या भाजपच्या अहंकाराने आणि चाणक्य नीतीने पद्धतशीरपणे मोडीत काढली.
आज तुम्ही असायला हवे होतात साहेब. तुम्ही असता तर आजच्या भारतीय जनता पक्षाला नक्कीच टोचलं असतं की सत्तेपेक्षा माणसामधली विश्वासार्हता आणि मैत्री जास्त महत्वाची असते. पण आज तो सुसंस्कृतपणा आणि तो दिलदारी ही भारतीय जनता पक्षात उरलेली नाही, याची मोठी खंत वाटते. तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. तुमचाच एक जुना चाहता आणि राजकीय सहप्रवासी अंबादास दानवे. मित्रहो, अंबादास दानवे यांनी या अनाहूत पत्रामध्ये व्यक्त केलेल्या भावनाशी तुम्ही सहमत आहात? भाजपची आज खरोखर ही अवस्था झाली आहे की नाही हे सुद्धा तुम्ही सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.